नमस्कार. मी डॉक्टर सीमा हर्डीकर या सभागृहात आपल्या सर्वांचं स्वागत करते. सन्माननीय व्यासपीठ, आपल्या भारताचे महान अणुशास्त्रज्ञ, आपल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पद्मविभूषण माननीय डॉक्टर अनिल काकोडकर साहेब, ठाणे महानगरपालिका याचे अतिरिक्त आयुक्त माननीय श्री प्रशांत रोडे साहेब, उपायुक्त माननीय श्री सचिन सांगळे साहेब, सन्माननीय शिक्षणाधिकारी माननीय श्री कमलाकांत महित्रे साहेब, ठाणे महानगरपालिकाचे सर्व सन्माननीय गटप्रमुख, CRC प्रमुख, भाग्यश्री फाउंडेशनचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर जितेंद्र खेर साहेब, उपाध्यक्ष सन्माननीय सौ शिल्पा खेर मॅडम, सर्व उपस्थित मान्यवर, श्री अशोक चिटणीस सर, सन्माननीय शिक्षक बंधू व भगिनी, आज आपल्या सर्वांचे या प्रशस्ती वितरण समारोहात मी मनपूर्वक स्वागत करते. सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारंभं नव आरंभं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा. मी मान्यवरांना विनंती करते की सरस्वती पूजन करण्यास प्रयत्न करावे. माननीय शिक्षक यांच्या कामाचे कौतुक म्हणून सर्टिफिकेट देऊन त्यांना सन्मानित करणार आहोत. मी भाग्यश्री फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर खेर यांना प्रास्ताविक करण्याची विनंती करते. नमस्कार, सुप्रभात. आजचा सोनियाचा दिवस आहे असं मी म्हणेन. याचं कारण आज भारताच्या कोहिनूर हिऱ्याकडून आपल्याला आज मार्गदर्शन मिळणार आहे आणि ते आहे काकोडकर साहेब. आजच्या दिवशी हा जो सक्षम नागरिक मोहीम हा कार्यक्रम आहे, हा भाग्यश्री फाउंडेशनच्या वतीने आणि ठाणे महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने राबवला गेला. मी थोडक्यात भाग्यश्री फाउंडेशनची माहिती देतो. भाग्यश्री फाउंडेशन एज्युकेशन, सपोर्ट, पॉवर आणि विस्डम या 4 स्तंभांवर फॉर्म झालेला आहे. ज्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक ह्याच्यात तेवढं पाठबळ मिळत नाही, घरून तेवढा सपोर्ट मिळत नाही, त्या विद्यार्थ्यांसाठी फाउंडेशनची निर्मिती झाली. एज्युकेशन, त्यांना शिक्षण देणं खूप गरजेचं आहे. त्या शिक्षणाच्या अनुषंगाने त्यांना मदत म्हणून हा कार्यक्रम आपण राबवतो. त्यांना शिक्षण मिळालं, त्या शिक्षणासाठी सपोर्ट, मग तो अशा कार्यक्रमातून असो किंवा अजून काही कार्यक्रमातून असो, तर भाग्यश्री फाउंडेशन ते प्रयत्न करतं. त्यांना शिक्षण मिळालं का त्यांच्यामध्ये ताकद येईल, क्रिएट अ पॉवर इन देम. आणि एकदा पॉवर आली का त्यांना विजडम येईल. विजडमचा अर्थ की त्यांना जगायचं कसं, या कठीण परिस्थितीतून पुढे कसं यायचं हे त्यांना समजेल. हा आमचा बेसिक उद्देश आहे. सक्षम नागरिक मोहीम या कार्यक्रमाबद्दल सांगायचं झालं तर व्यासपीठावर असे बसलेले सगळे मान्यवर आहेत. रोडे सर असतील, सांगळे सर असतील, मेत्रे सरांनी खूप सहकार्य केलेलं आहे आणि यांच्या अमूल्य सहकार्यामुळे आज हा कार्यक्रम आपण महानगरपालिकेत राबवू शकलो आणि अत्यंत यशस्वीरित्या
तुम्ही सगळ्यांनी मिळून हा कार्यक्रम आला यशस्वी रूपी संपन्न केले. तर या सगळ्यांसाठी मी तुम्हाला पहिल्यांदा काकोडकर सर आणि या मान्यवर सरांना मनापासून नमस्कार करतो की तुमच्या सहकार्यामुळे सर हे घडू शकलं. धन्यवाद. आणि तुम्हा सगळ्यांना मी नमस्कार करतो की तुम्ही या कार्यक्रमात मनापासून इंटरेस्ट घेऊन आज लहान मुलांकडून विद्यार्थ्यांकडून रोजनिशी लिहून घेतली आणि त्याचं हे आजचा हा दिवसाचा म्हणून आजचा हा दिवस आहे असं मी म्हणेन. म्हणून या दिवसाला खूप महत्व आहे माझ्या दृष्टीने फाउंडेशनचा अध्यक्ष म्हणून. आणि तुम्ही हे सगळ्यांनी सहकार्य केलं त्याबद्दल जे काय आज सर्टिफिकेट वितरण आहे ते तुम्ही समजा की ते फक्त टोकन आहे, पण तुमचं कार्य ह्याच्यापेक्षा प्रचंड मोठं झालेलं आहे आणि तुम्ही ह्याच्या पुढे असंच कार्य चालू ठेवा. आणि तुमच्या सहकार्यांना सांगू हे आपण चेन रिॲक्शन सारखं वाढवू. एकच फक्त मला सांगायचं आहे, हे जे तुम्ही करताय हे माझ्या दृष्टीने खूप पुण्याचं काम आहे. पुण्य याच्यासाठी कारण का आपण ना देशाची पुढली पिढी घडवू. ही जर भावना मनात असेल ना त्याच्यात कमर्शियल अँगल फाउंडेशनचा कुठेही नाही. जेव्हा जेव्हा आम्ही अधिकाऱ्यांना कमिशनर्सना साहेबांना भेटायला जातो त्यांचा पहिला प्रश्न आम्हाला असतो तुम्हाला काय हवंय आमच्या. आमचं एकच उत्तर असतं आम्हाला तुमचे शिल्पकार. सो वी कन्सिडर यू ऑल. तुम्ही सगळे शिल्पकार आहात. यू आर क्रिएटर्स ऑफ द नेक्स्ट जनरेशन. आणि थँक्यू व्हेरी मच. अतिशय धन्यवाद तुम्हाला देतो की तुम्ही याच्यात सहकार्य दिलं आणि आजचा दिवस झाला. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद सर. आपण अगदी योग्य शब्द निवडला शिल्पकार. खरंच हे सर्व शिल्पकार आहेत. सक्षम नागरिक मोहीम याचे 2 महत्वपूर्ण घटक रोजनिशी उपक्रम ज्यांना आज आदरणीय डॉक्टर अनिल काकोडकर यांचं मार्गदर्शन मिळत आहे. तसंच आत्मनिर्भर युवक जे दुसरा घटक आहे त्याला लेफ्टनंट जनरल डॉक्टर दत्तात्रय शेकटकर यांचं मार्गदर्शन मिळत आहे. आज आपलं खूप सौभाग्य आहे आणि आपण आज डॉक्टर काकोडकर आपल्यामध्ये आहे आणि आपल्याला त्यांचा सत्कार करण्याची संधी मिळते आहे. आणि तुम्ही सर्वजण खूप भाग्यवान आहात की त्यांना आज ऐकायची पण संधी आपल्याला मिळणार आहे. डॉक्टर काकोडकरांचा तसं परिचय खरंच आपल्या सगळ्यांना माहीत आहे. भारताचे इतके मोठे अणुशास्त्रज्ञ आहे आणि पोखरणच्या याच्यामध्ये आपण सगळ्यांनी माहीतच आहे की काय कारकिर्दी केलेली आहे तुम्ही. पण तरी एक संक्षिप्त मी त्यांचा परिचय अभ्यास करून देते. भारताचे सुप्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ 1996 ते 2000 मध्ये होमी भाभा अणु संशोधन केंद्राचे संचालक. भारत सरकारच्या अणु ऊर्जा विभागात अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत. डॉक्टर काकोडकर हे थोरियम या इंधनावर आधारित अणु ऊर्जेच्या स्वदेशी तंत्रज्ञानाचे जनक म्हणून ओळखले जातात. आतापर्यंत त्यांनी जवळजवळ 250च्या वर शास्त्रीय संशोधनपर लेख लिहिले आहेत. डॉक्टर काकोडकर हे भारतातील शिक्षण क्षेत्रात आवश्यक ते बदल यावेत यासाठी आज देखील कार्यरत आहेत. 1998 साली पोखरण येथे झालेल्या अणुस्फोट मोहिमेचे डॉक्टर काकोडकर प्रमुख होते. डॉक्टर काकोडकरांना प्रतिष्ठित होमी भाभा पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे. तसेच 1998 मध्ये पद्मश्री, 1999 मध्ये पद्मभूषण आणि 2009 मध्ये पद्मविभूषण या सन्मानांनी त्यांना नवाजल्या गेलं आहे. याशिवाय अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी ते सन्मानित आहेत. ही संस्थे भाग्यश्री फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर के सरांना विनंती करते की सरांचा सत्कार करा. माननीय अतिरिक्त आयुक्त श्री प्रशांत रोडे सरांना ही मी विनंती करते. धन्यवाद सर. ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त महापालिका कंत्राटी कामगारांच्या प्रश्नावर त्वरित तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणारे माननीय श्री प्रशांत
रोडे साहेब हे कर्तव्यपर अधिकारी म्हणून ओळखले जातात. सक्षम नागरिक मोहिमेसाठी त्यांचं खूप अमूल्य योगदान आहे. मी डॉक्टर जितेंद्र सरांना विनंती करते की आपण त्यांचा सन्मान करावा. ठाणे महानगरपालिकाचे उपायुक्त माननीय श्री सचिन सांगळे सर अनधिकृत शाळांविरुद्ध कारवाई करण्यामध्ये त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. ग्रंथदिंडी सारख्या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रोत्साहन त्यांनी दिलेलं आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली शाळा क्रमांक 18 व 19 यांनी 100% निकाल प्राप्त केलेला आहे. मी पुन्हा सरांना विनंती करते की त्यांनी सचिन सांगळे सरांचं सत्कार करावा. माननीय श्री शिक्षण अधिकारी कमलाकर वसंत मेत्रे सर नाही आले, पण मी बामणे मॅडमचा सत्कार करण्याची डॉक्टर किरांना विनंती करते. तसेच शिक्षण विभागाकडून आज सगळ्यांचं खरंच खूप सगळ्यांनी भारावून गेलेले आहेत आणि शिक्षण विभागाचे सर्व प्रमुख पदाधिकारी त्यांना डॉक्टर काकोडकर सरांचा सत्कार करायचा आहे. माननीय सांगळे साहेब. तसेच माननीय रोडे साहेबांचाही सत्कार करण्यास विनंती करते. धन्यवाद सर. विद्यार्थ्यांमध्ये अभिव्यक्तीची कला वृद्धी घडवणे, त्याच्यातील ऊर्जा चॅनलाइज करणे, भाषा संवर्धन, सृजनात्मकता, संवाद व लेखन कौशल्य, तसेच विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये एक अतूट भावनेचा मायाचा बंध निर्माण हो, हे सक्षम नागरिक मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट आहे. या मोहिमेला ठाणे महानगरपालिकाची मोलाची साथ तसेच शिक्षण विभागातील सन्माननीय पदाधिकाऱ्यांची अगदी शुद्ध अंतःकरणाने केलेली मेहनत आमच्या सर्व शिक्षकांमध्ये ऊर्जा भरली. विद्यार्थ्यांच्या सुंदर प्रतिसादाने या मोहिमेला बळ मिळत आहे. तसेच बँगलोरच्या सिफ या संस्थेद्वारे विद्यार्थ्यांना नृत्य व संगीतचे मोलाचे मार्गदर्शन आत्मनिर्भर युवक या घटकात सामील आहे. मी भाग्यश्री फाउंडेशनच्या उपाध्यक्षा सो शिल्पा खेर मॅडम यांना सक्षम नागरिक मोहिमेचा आतापर्यंतचा प्रवास सादर करण्याची विनंती करते. व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर, डॉक्टर अनिल काकोडकर आणि सर्व पदाधिकारी आणि माझ्या समोर उपस्थित असलेले तुम्ही सर्व मान्यवर, आपणा सर्वांच्या सहकार्याने ही सक्षम नागरिक मोहीम याच्या अंतर्गत जे 2 उपक्रम आहेत, रोजनिशी उपक्रम ज्याचे मार्गदर्शक आहेत भारताचे प्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर, ज्यांच्या मार्गदर्शनामुळे आम्ही जे तुमचे शिबिर घेतो तर त्याच्या पाठचं जे मूळ मार्गदर्शन आहे ते डॉक्टर अनिल काकोडकर यांचं आहे. आणि दुसरा जो उपक्रम आहे आत्मनिर्भर युवक उपक्रम, याचे मार्गदर्शक आहेत माजी सैन्याधिकारी लेफ्टनंट जनरल डॉक्टर दत्तात्रय शेखरकर. हे दोन्ही उपक्रम आपल्या सर्व शासनाच्या शासकीय शाळांमध्ये सुरू आहेत आणि मला सांगायला आनंद आणि अभिमान देखील वाटतो की शासनाने पूर्ण महाराष्ट्रामध्ये उपक्रम राबवण्यासाठी आपल्याला परवानगी दिलेली आहे. परंतु सरांचं म्हणणं असं आहे की हे उपक्रम डायल्यूट होता कामा नये, की नुसतंच उपक्रम राबवला गेला आहे असं होता कामा नये, तर खऱ्या अर्थाने आपल्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होणं आवश्यक आहे. आणि अशा दृष्टीने सक्षम नागरिक मोहिमेचा हा जो प्रवास आहे तो
गेली काही वर्ष सुरू आहे. ठाणे महानगरपालिकेमध्ये गेली 1.5 वर्ष आपण हा उपक्रम राबवत आहोत आणि शिक्षकांचं अतिशय चांगल्या प्रकारचं सहकार्य मिळत आहे. याची फार मोठी जमेची बाजू आहे. हे उपक्रम जे आहे ते राबवताना सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की आपले विद्यार्थी व्यक्त होऊ लागलेले आहेत. रोजनिशी लिहिणं म्हणजे काहीतरी नुसतंच त्याला सांगितलं आहे अमुक विषयावरचा निबंध लिहा किंवा अमुक कोणत्या तरी गोष्टी पाठ करून लिहा असं नसून हे मुख्य म्हणजे असं आहे की विद्यार्थ्यांनी व्यक्त व्हायचं आहे. काही 1-2 उदाहरणं फक्त मी तुम्हाला सांगू इच्छिते कारण तुम्हाला कल्पना येईल की कशा प्रकारे विद्यार्थी रोजनिशीमध्ये व्यक्त होतात आणि ही उदाहरणं अर्थातच आमच्या शिक्षकांकडून आम्हाला कळलेली आहेत. ठाणे महानगरपालिकेचं एक उदाहरण आहे, कदाचित ते शिक्षिका असतील इथे, की एका विद्यार्थिनीने त्या म्हणाल्या की माझ्या वर्गामध्ये एक विद्यार्थिनी अतिशय सगळ्यांशी भांडणं करायची. म्हणजे असं व्यक्ती जर बोलत आहे, 2-4 मुलं बोलत आहेत तर त्या मुलीला असं वाटायचं की ही लोक माझ्याविषयीच काहीतरी कुजबुज करत आहेत किंवा मला बोलत आहेत. तर नेहमी एक संशयित नजरेने जसं आपण म्हणतो तसं तिचं बघण्याचा स्वभाव होता आणि किती समजावून देखील ती ऐकत नसे. आणि तेव्हा त्यांना रोजनिशी किंवा लिहिताना या मुलीच्या वहीमध्ये त्यांना आढळून आलं की तिची आई तिला तिच्या वर्णावरून नेहमी नावं ठेवत होती. डार्क रंग होता मुलीचा आणि तिला नावं ठेवत होती. तर टीचरनी हे समजून घेऊन तिच्या आईशी तर त्या बोलल्याच, पण त्या विद्यार्थिनीला बसवून त्यांनी सांगितलं की सौंदर्य हे रंगामध्ये नसतं तर मनुष्याच्या वर्तणुकीमध्ये असतं, गुणांमध्ये असतं. तर ही गोष्ट कळली कशामुळे? शिक्षिकेला कळली असती का? विद्यार्थ्यांनी कधी सांगितली नसती. तर ह्यासाठी ही रोजनिशी आपल्याला उपयोगी पडली आहे. याच बरोबरीने वेगवेगळ्या विषयांवर मुलं लिहू लागली आहेत. आपण अभ्यासक्रमाशी सुसंगत असा हा उपक्रम ठेवलेला आहे की रोज काय शिकवलं जातं त्याविषयी विद्यार्थ्यांनी लिहिल्यामुळे होतं काय की मुलं आपोआप वर्गामध्ये लक्ष देऊ लागली की काय बरं शिकवलं जात आहे. मला ते प्रश्न उत्तर स्वरूपात नाही लिहायचंय. तसं जर लिहायचं असतं तर मग टेन्शन येतं कारण मार्क आहे. कित्येक शिक्षकांनी हे अनुभव सांगितले आहेत की शुल्क लेखन आहे ते लिहिताना मुलं घाबरतात, पण रोजनिशी लिहिताना मुलं घाबरत नाही कारण तिथे आम्ही कुठलंच मूल्यमापन करत नाही. ऱ्हस्व, दीर्घ, काही कदाचित कुणाची मातृभाषा वेगळी असते, त्यांना नाही कळत मराठी, शुद्ध मराठी म्हणजे काय आहे ते आणि कदाचित वेगळ्या भाषेत लिहिलं जातं. तर रोजनिशीमध्ये अशी कुठलीच आडकाठी नाही आहे की तुम्ही अमुकच प्रकारे लिहायला हवं. दुसरी गोष्ट, मुलं स्वतःविषयी विचार करू लागतात. आज ठाणे महानगरपालिकेच्याच एका विद्यार्थिनीची रोजनिशी, त्याविषयी मला सांगायचं आहे की त्या विद्यार्थिनीने असं लिहिलं होतं की मला त्या 2 मुली वर्गामध्ये मैत्रिणी आणि एका मुलीला चांगले मार्क मिळायचे आणि हिला कमी मिळायचे. तर तिच्याच रोजनिशीमध्ये तिने नमूद केलं होतं, मला आता कळलं की माझ्या मैत्रिणीला चांगले मार्क का मिळतात. कारण जो दिनक्रम लिहायचा आहे आपल्याला त्याच्यामध्ये मैत्रिणीने लिहिलं होतं की मी सकाळी उठते, देवाला नमस्कार करून शाळेत येते, घरी गेल्यावर मी जेवते, हातपाय धुते, जेवते आणि त्यानंतर प्रथम माझा अभ्यास करते, आज काय शिकवलं आहे ते. त्यानंतर थोडा आराम करून संध्याकाळी मी थोडंसं खेळून येऊन पुन्हा अभ्यास करते दुसऱ्या दिवशीचा, थोडासा टीव्ही बघते आणि झोपते. आणि हे तिच्या मैत्रिणीने लिहिलेलं, तिला चांगले मार्क मिळत होते. आणि ह्या मुलीने लिहिलं होतं तिच्या, कारण मुलं निरागस असतात, ती खरं काय करतो ते आमच्या काही रोजनिशीमध्ये येतं की मी मोबाईल बघितला. मुलं लिहितात आणि कळतं की अरे आता मुलं मोबाईल खूप बघतायत. आपण काही त्यांना धाक नाही दाखवू शकत, पण आपल्याला कळायला तर मदत होते की माझा विद्यार्थी काय करतो आहे. तर ह्या विद्यार्थिनीने लिहिलं होतं, मी घरी जाते, प्रथम मी जेवते, टीव्ही बघते, झोपते, संध्याकाळी खेळायला जाते आणि आल्यावर घाईत अभ्यास करते. तर ती म्हणते की मलाच कळलं की ह्याचं काय रहस्य आहे, इतकी वर्ष मला कळत नव्हतं. तर अशा प्रकारे मुलं व्यक्त होण्याबरोबर त्यांची समज, त्यांची जाणीव वाढायला लागते. असा हा रोजनिशी उपक्रम. आमचे अध्यक्ष डॉक्टर जितेंद्र केराणी या उपक्रमाचे मार्गदर्शक ते आम्हाला लाभले आहेत, डॉक्टर अनिल काकोडकर यांनी सुरुवातीपासून एक कटाक्षाने गोष्ट ठेवली होती की हा विनामूल्य आहे उपक्रम.
कुठल्याही प्रकारचे चार्जेस आम्ही शाळांकडून घेत नाही, कारण आमची ही ड्युटी आहे हे करणं तुमच्यासाठी. पर्यायाने आम्ही आमच्या भारताच्या तरुण पिढीसाठी हे करत आहोत. परंतु मला हे सांगायला खूप आवडेल की विनामूल्य म्हणताना कितीतरी अमूल्य अशा गोष्टी आमच्या पदरात पडल्या. आज तुम्हा शिक्षकांचा हा सहभाग, आज मटकर मॅडम, मामणे मॅडम ज्या इथे इतक्या मनापासून करत आहेत, आपले शिक्षण आयुक्त सांगळे सरांनी जे सहकार्य दिलं आणि सुरुवातीपासून अनेक शासकीय प्रशासकीय अधिकाऱ्यांनी, सगळ्यांची मी नावं मुद्दामून घेत नाही आणि कारण एखाद्याचं राहिलं तर तो त्यांचा अपमान होईल, तर त्यामुळे अनेक शासकीय अधिकाऱ्यांनी जे काही सहकार्य दिलं, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जे सहकार्य दिलं त्याची म्हणजे त्याचं मूल्यच करता येणार नाही. कोल्हापूरमधील आमचे काही आता 4 वर्ष तिथे सुरू आहे, तर जर कधी फोन आला की मॅडम मुख्याध्यापकांचं शिबिर आहे, जर एकदा परत त्याची माहिती देता येईल का, तर कधी पटकन जाणं शक्य नसेल तर तिकडचे आधीचे जे शिक्षक आहेत किंवा मुख्याध्यापक आहेत, मॅडम मी जाऊन देतो, तुम्ही कशाला येता एवढ्या लांब, आणि स्वतः जाऊन त्या उपक्रमाची माहिती अतिशय चांगल्या प्रकारे देतात, त्याचे फोटो व्हिडिओ आमच्यापर्यंत पाठवतात. तर शिक्षक मित्रांनो, अशा प्रकारे तुमचं सहकार्य हे कितीतरी मोठी संपत्ती आम्हाला या रूपाने मिळत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मार्गदर्शन सरांचं अर्धे लाभलेलं आहे, ते किती मोलाचं आहे याचं मोल मी खरं तर माझ्या शब्दात सांगू शकणार नाही. एक छोटीशी कथा माझं बोलणं संपवताना फक्त सांगते. महाभारतातली आपल्या युद्धामधली कौरव आणि पांडवांचं जे युद्ध झालं त्याच्यामधली कथा आहे की श्रीकृष्ण, आपल्या सर्वांना माहित आहे की अर्जुनाचं त्यांनी सारथ्य केलं आणि त्यामुळे अर्जुनाला विजय प्राप्त झाला त्यांच्या मार्गदर्शनाने. स्वतः श्रीकृष्ण रडत नव्हते त्यामध्ये, परंतु युद्ध संपल्यावर श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, तेव्हा शेवटचा दिवस असतो, ते परत येतात की या रथावरून तू खाली उतर आणि जरा लांब जा. तर अर्जुनाला आश्चर्य वाटतं की मला असं का सांगत आहे, एरवी ते एकत्र उतरत असतील तर, किंवा श्रीकृष्ण आधी उतरत असतील मग अर्जुन उतरत असेल, तर मला असं आधी उतरून लांब जायला सांगत आहेत. तर अर्जुन, परंतु गुरु आहेत, ते मार्गदर्शक आहेत, तो सांगितल्याप्रमाणे दूर जाऊन उभा राहतो आणि श्रीकृष्ण जेव्हा रथावरून उतरतात तेव्हा तो पूर्ण रथ अग्नीत भस्म होतो. आणि तेव्हा श्रीकृष्ण सांगतात की यावर जी दिव्यास्त्र चालवली होती, भीष्म, द्रोण, कर्ण, कितीतरी अतिरथी महावाचले, आणि त्यांनी जी दिव्यास्त्र चालवलेली होती त्यांनी हा रथ कधीच संपला होता, परंतु मी तो थांबवून ठेवला होता माझ्या पुण्याईच्या किंवा माझ्या आशीर्वादाच्या बळावर, आणि त्यामुळे तुला काही झालं नाही. तर आता तो रथ भस्म झालेला आहे जो आधीच झालेला होता. तर अशा प्रकारे सरांचं जे मार्गदर्शन आहे, काकोडकर सरांचं, शेकटकर सरांचं जे मार्गदर्शन आहे ते अमूल्य असं मार्गदर्शन, त्यांचे आशीर्वाद हे आम्हाला लाभलेलं अमूल्य असं धन आहे, म्हणजे त्याची तुलनाच कोणत्या धनाशी करता येणार नाही. तर त्याविषयी मी माझे विनम्रपणे त्यांना नमस्कार करते आणि माझं हे बोलणं संपवते. आपला उपक्रम असा चांगल्या प्रकारे तुम्ही शिक्षकांनी चालू ठेवा, कारण हा उपक्रम राबवताना तुम्ही आमचे हात आहात आणि तुमच्यामुळेच, केवळ तुमच्यामुळे तुमच्या विद्यार्थ्यांची प्रगती होत आहे. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. सक्षम नागरिक मोहिमेचा प्रवास जे आपण मागच्या वर्षीपासून ठाणे शहराच्या शाळांमध्ये सुरू केली आहे, आपण सर्व इतके छान उदाहरण बघतोय आणि URC1 आणि URC2च्या ग्रुपवर सगळे शिक्षक सुंदर आम्हाला प्रेषित करत असतात त्यांचे सर्वांचे जे मुलं जे रोजनिशी लिहितात त्याच्यामध्ये एक थोडेसे गमतीदार पण असतात काही, कारण ती छोटी मुले पण इतकी छान व्यक्त होतात. ते एक मुलगी आहे 16 नंबर शाळाची, त्याचे शिक्षक आहे काहीतरी चित्रकर्ता कांबळे, ती लिहिते की आज मी सकाळी लवकर उठली, हाच असतो दररोजचा उपक्रम. त्याच्यानंतर तिने लिहिलंय, पण तिने सुरुवात अशी केली, कारण त्यांना रोज आपण लिहायला सांगतोय पण ते सुंदर सुंदर लिहितात. एक संध्या कुमारी नावाची मुलगी 5व्या वर्गातली आणि शाळा क्रमांक 19ची मुलगी आहे, तिने एक सुंदर माहेरची कविता लिहिलेली आहे. आता मला माहित नाही की तिने स्वतः लिहिली आहे किती, म्हणजे कोणी खूप सुंदर दिले आणि इतकं सुंदर चित्र काढलंय. म्हणजे आपलं जे उद्दिष्ट आहे सक्षम नागरिक मोहिमेचं की मुलांना व्यक्त होता यायला पाहिजे, तर तिने एक आपली आई अशी बसली आहे, ती जात्यावर काही तळत आहे असं एक चित्र काढलंय. बाजूला असा एक कठडा आहे, त्याच्यावर मिठू बसले आहे, म्हणजे माहेर कसं असावं ते माहेर कवितामध्ये जे तिने लिहिलं ते अगदी तिने चित्रामध्ये उतरवलेलं आहे. तशीच एक मुलगा आहे
पूजा नावाची मुलगी आहे, नर नवरे, ती शाळा क्रमांक 55 ची मुलगी आहे. तिने फार छान लिहिलंय. तिने लिहिलं, आज माझा पेपर झाल्यावर माझ्या मैत्रिणींनी माझा पेपर घेतला. मग टीचरने आमच्या दोघींचे पेपर घेऊन गेले आणि मग सर्वांचे पेपर घेऊन मॉनिटरला उठवलं आणि म्हणाल्या नाव लिही. मग सर्व मुलांनी मार खाल्ला आणि 2 मुली पण होता, त्यांनी सुद्धा पण मार खाल्ला. म्हणजे इतकं गोड व्यक्त होता ते सगळं काही, त्यांना त्याच्यात मजा येते आता लिहायला. अशा सर्व हे आपले सर्व जे शिक्षक आहेत ते त्यांना छान छान मार्गदर्शन करतात आहे, म्हणून मुलं मनमोकळेपणाने लिहितात आहे. आणि या सर्व शिक्षकांना एक कौतुकाची थाप आपण द्यायलाच हवी. आणि त्याच्यासाठी आज हा प्रशस्तीपत्र वितरण सोहळा आपण इथे आज आयोजित केलेला आहे. आणि याच्यामध्ये मुलांमध्ये आणि शिक्षकांमध्ये जो एक छान बंध निर्मित होतोय, भावना ते व्यक्त करतात. कारण आधी मुलं पुष्कळशी मुलं खूप इंट्रोवर्ट असतात, ते वर्गामध्ये बोलतच नाही. पण सर, मला काकोडकर साहेबांना खरंच सांगावं असं वाटतं की आपण इतकं छान मार्गदर्शन केलं आणि इतकी छान ही युक्ती आहे की खरंच भारत आपला सक्षम होणारच आहे. कारण ही जी भावी पिढी घडते आहे ती इतकी छान करते की ती व्यक्त होते, काही पण मनात ठेवत नाही. आज आपण ही जी आपला उपक्रम आहे त्याच्यासाठी आपण याला आणखी पुढे पुढे वाढवतच चाललो आहे. पण जोपर्यंत आपण यासाठी जे प्रयत्न करतात त्या शिक्षकांना जर आपण सन्मानित नाही केलं, काही त्यांना त्यांची पोचपावती नाही दिली, तर मला असं वाटतं की त्यांच्यामध्ये आणखी ऊर्जा आपल्याला भरता येणार नाही. URC 1 आणि URC 2 च्या ग्रुपवर सातत्याने जे आपल्याला सगळ्या मुलांचे मनोगत पाठवतात आहे, त्यांची रोजनिशी पाठवतात आहे, त्या शिक्षकांची सकारात्मक मनोवृत्ती, डेडिकेशनचे हेच प्रमाण आहे. विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करून त्यांना व्यक्त होण्याची संधी ही रोजनिशी त्यांना देते आहे. मी मंत्र मॅडमचे पण विशेष कौतुक करते की समन्वयन जर नीट नाही झालं तर कुठलाच कार्यक्रम, कुठलाच प्रोजेक्ट आपण चांगल्या रीते राबवू शकत नाही. आणि मंत्र मॅडम इतका छान दुवा आहे की शिक्षकांमध्ये आणि आम्ही भाग्यश्री फाउंडेशन मध्ये अगदी सातत्याने आमच्याशी संपर्कात असतात. अशा काही शिक्षकांनाही आपण त्यांच्या परिश्रमाची पोचपावती म्हणून त्यांना प्रशस्तीपत्र आज देणार आहोत. मी नाव घेते, ते शिक्षक कृपया आपण मंचावर यावं आणि माननीय डॉक्टर काकोडकर सरांना मी विनंती करते की आपण या शिक्षकांना प्रशस्तीपत्र द्यावे. सर्वांनी जोरदार टाळ्या. या स्कूल नंबर 6 च्या URC 1 च्या सिनियर टीचर आहेत. श्रीमती सुनीता राठोड, शाळा क्रमांक 43 URC 1. श्रीमती विद्या दुर्गडे, स्कूल नंबर 92 URC. श्रीमती विमल दळवी, स्कूल नंबर 26 URC 1. पुढे प्रणाली गायकवाड मॅडम, प्लीज रेडी करा. धन्यवाद सर. पुढचे प्रशस्तीपत्र मी डॉक्टर प्रशांत गोळे साहेबांना विनंती करते की त्यांनी द्यावे. श्रीमती प्रणाली गायकवाड, श्रीमती किरण इंगोळे. प्रणाली गायकवाड या स्कूल नंबर 44 शिक्षिका आहे URC 2. श्रीमती किरण इंगोळे, स्कूल नंबर 44 URC 2. श्रीमती अर्चना गायकवाड, स्कूल नंबर 129 URC 1.
श्रीमती सरला दत्तारे, स्कूल नंबर 112, URC1. श्रीमती सरला दत्तारे नहीं आले. श्रीमती रंजना मुकादम, स्कूल नंबर 112, URC1. थोडे जोरदार टाळ्या वाजवाव्या. धन्यवाद सर. मी संजय साहेबांना विनंती करते पुढचे प्रशस्तीपत्र त्यांनी द्यावे. श्रीमती दया कांबळे, शाळा क्रमांक 6, URC1. श्री जनार्दन राऊत, शाळा क्रमांक 61, URC2. श्री जनार्दन राऊत साहेब, स्कूल नंबर 61, URC2. टाळ्या कमी झाल्या सगळ्यांच्या. जसं मी म्हटलं की काही आपले जे पदाधिकारी आहेत ठाणे महानगरपालिका, आपण सरांना विनंती करते की यांचं मॅडमला आपण प्रशस्तीपत्र द्यावं. श्री रवींद्र पाटील साहेब, हेड ऑफ URC1. श्री मुस्ताक पठाण साहेब, हेड ऑफ URC2. पठाण साहेबांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. आणि पूर्ण सभागृहाला छान गडगडलं पाहिजे. श्रीमती वर्षा मतकर मॅडम ज्या कोऑर्डिनेटर आहेत, आणि त्यांच्यामुळे हा कार्यक्रम इतका छान आम्ही राबवू शकत आहोत. नमस्कार. व्यासपीठावरील मान्यवर, पंढरपूरला जसं जातो आणि पांडुरंगाचं दर्शन होतं, तसं या आज शिक्षण विभागाच्या इमारतीमध्ये एक विज्ञानाचे पांडुरंग आणि संपूर्ण आम्ही शिक्षक आज इतके जवळून कुणाला खरं वाटलं नाही. गेल्यानंतर सांगितले की आज काकोडकर साहेब आमच्या शिक्षण विभागात आले, काय असं लोक आमची केली होती. परंतु आज खरोखर आम्ही हा अनुभव इथे घेत आहोत. आमच्या शिक्षण विभागाचे आमचे अतिरिक्त आयुक्त जोडे साहेब नेहमीच आम्हाला मार्गदर्शन करतात आणि त्यांच्यामुळे आम्ही एक उपक्रम पुढे तडीस देत. सचिन सांगळे साहेब यांना तर शिक्षणाबद्दल आणि प्रत्येक उपक्रमाबद्दल इतकी उत्सुकता असते की ते सगळे उपक्रम खूप छान अगदी उत्साहपूर्ण वातावरणामध्ये समजून घेतात आणि ते कसे आपल्याला पूर्ण करता येतील याचा नेहमी आढावा घेत असतात. सगळ्यांच्या आपल्या मार्गदर्शक आहेत. अगदी मोठ्या बहिणीच्या याच्याने आमच्या एकमेव गटाधिकारी सेविका पावणे या प्रत्येक उपक्रम हा रोजच आमचा नवीन उपक्रम सुरू असतो, त्याचंही मार्गदर्शन आम्हाला लाभत असतं. हा रोज निशीचा उपक्रम हा आपल्या ठाण्याचा पायलट प्रोग्राम आहे आणि हा पायलट प्रोग्राम बघून आपले जे शिक्षण संचालक आहेत राहुल रेखाराव यांनी या उपक्रम बघून अजून 12 जिल्ह्यांमध्ये असा राबवा म्हणून सांगितलेला आहे. तर अशा हा उपक्रमाच्या आपल्या ठाण्याच्या ज्या प्रमुख आहेत हर्डीकर मॅडम, त्याचं मी पावणेबाईंना सांगते की आपल्या शिक्षण विभागातून फुलाची पाकळी म्हणून हे पुस्तक देऊन त्यांचा सत्कार. रोजनिशीमुळे काय होतं? रोजनिशीमुळे बोली भाषा सुधारते. आपलं साहित्य, आपण ज्यांचं साहित्य वाचून शिकून मोठे झालो, पण आपली पुढची पिढी कोणाचं साहित्य वाचणार? तर अशी ही बोली भाषा जर आपल्याला वाढीस लावायची असेल
तर रोजनीशी लिहिली पाहिजे. साहित्याची जपणूक होते आणि लेखक विचारवंतांची निर्मिती होते. कारण मुलांना सांगतो अरे कविता लिहा, पण कसे लिहिणार? रोज लिहिते वा तर लिहिणार, नाहीतर काही नाही होणार. आम्ही समाजाचे पाईक, समाजाला काय देणार? पण उपयुक्त उपक्रम राबवून समाजाचे ऋण फेडत आहोत. उत्कृष्ट नागरिक घडविणे हेच आमचे ध्येय आहे. 64 कलांच्या विद्या देण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. अजून मी पाहत आपणाकडे कुठलं ज्ञान सांगणार बरं? एवढं बोलून माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. खरं म्हणजे काही शिक्षकांना पण इथे आपलं मनोबल व्यक्त करण्याची इच्छा होती, पण आपल्याकडे वेळेचा थोडा आपल्याला कमी आहे. कारण आपल्याला सगळ्यांना मान्यवर बसले त्यांचं खरंच ऐकायचं आहे आणि त्यांच्याकडनं आपल्याला कौतुकाची थाप हवी आहे. म्हणून गोळे मॅडम म्हणणार, मी व्यक्त करणार आहे थोडंसं. माझा नमस्कार. मी सौ केंद्र इंगोले, शाळा क्रमांक 44 नगर पेठ क्रमांक 8 मध्ये कार्यरत आहे. उपस्थित सर्व मान्यवर अतिथीवर्ग, त्याचप्रमाणे आपल्या रोजनिशी उपक्रमाचे सर्व पदाधिकारी, विश्वस्त सहकारी, आज तुम्ही आम्हाला विद्यार्थ्यांची वेळ कमी आहे आणि सर्वांमध्ये मला बोलायची संधी मिळाली त्याबद्दल मी प्रथम मनपूर्वक आभार मानते. आता हा रोजनिशी उपक्रम ज्यावेळी शाळेमध्ये सुरू झाला, परिपत्रक आली, त्यावेळी नुसतं विद्यार्थ्यांनी लिहिलं नाही, तर विद्यार्थ्यांनी काय लिहिलं हे बघण्यासाठी भाग्यश्री फाउंडेशनचे पदाधिकारी आमच्या शाळांमध्ये आले, विद्यार्थ्यांशी चर्चा केली, शिक्षकांशी संवाद साधला आणि त्यामुळे त्यांनी उत्तम चांगलं लेखन करणाऱ्या विद्यार्थ्यांची सुद्धा निवड केली आणि त्यामध्ये आम्ही मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केलं, त्या शिक्षकांची निवड केली, त्याबद्दल त्यांचे मी मनापासून आभार मानते. रोजनिशी उपक्रम लिहित असताना सुरुवातीला विद्यार्थ्यांना कळलं नाही की काय लिहायचं, तर विद्यार्थ्यांना सांगितलं की रोजनिशी म्हणजे काय, तर आपण सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत जे काही करतो, जे विचार, जे अनुभव तुम्हाला येतात, त्याचं लेखन सुसंगतपणे करणे म्हणजे रोजनिशी. विद्यार्थी काय होतात, आपण पण बोलताना बराच बोलून जातो, परंतु लेखन करताना आपल्याला मुद्देसूदपणा यावा लागतो आणि रोजनिशी या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या लेखनामध्ये मुद्देशीरपणा येऊ लागला, त्यांचे विचाराचार आम्हाला कळू लागले. विद्यार्थी त्या परिसरात राहतात, त्यांची जी बोलीभाषा आहे त्या बोलीभाषेतून या रोजनिशीचं लेखन करू लागले आणि म्हणून मग विद्यार्थ्यांना आम्ही बोलीभाषेकडून प्रमाण भाषेकडे नेण्याचा प्रयत्न करू लागलो. विद्यार्थी चांगल्या प्रकारे त्यांचा प्रतिसाद देऊ लागले आणि याची दखल ज्या भाग्यश्री फाउंडेशनने घेतली त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार आणि अशीच उत्तर आमच्या विद्यार्थ्यांची प्रगती आपल्या संस्थेमार्फत एवढी एकंदरीत या संपूर्ण सक्षम नागरिक मोहिमेचा आपण अहवाल बघितला पण ऐकला पण असं वाटतंय की पुन्हा आपण घडावं आणि नवीन भारताचे नवीन स्वप्न साकार करावे. तसंच पुन्हा लहान व्हायची इच्छा आहे. खूप भाग्यवान आहेत आपले विद्यार्थी ज्यांना इतक्या गुणी आणि महान मान्यवरांचे मार्गदर्शन मिळत आहे. आता मी आपल्या ठाणे महानगरपालिकाचे उपायुक्त माननीय श्री सचिन सांगळे सरांना विनंती करते की त्यांनी आपले मनोबल व्यक्त करावे. सक्षम नागरिक मोहीम अंतर्गत सुरू असलेला ठाणे महानगरपालिकेमधला उपक्रम, या उपक्रमाच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आमचे लहानपणाचे प्रिपरेशन काळातले रोल मॉडेल अणुशास्त्रज्ञ डॉक्टर काकोडकर सर, माझे मार्गदर्शक अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे सर, भाग्यश्री फाउंडेशनचे पदाधिकारी आणि माझे शिक्षण विभागातले सहकारी. खरं तर भाग्यश्री फाउंडेशनला मी धन्यवाद मानतो की जे आम्ही लहानपणी किंवा जे प्रिपरेशन फेजमध्ये ज्यांच्याविषयी आम्ही वाचत होतो, ज्यांच्या अनेक थोर कार्याबद्दल आम्ही स्टडी करत होतो आणि ज्यांच्यावरती बरेचसे प्रश्न आम्हाला लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये विचारले जायचे, तर अशा काकोडकर सरांना प्रत्यक्ष भेटण्याची संधी मिळते, त्यांच्याशी चर्चा करण्याची संधी मिळते. सो भाग्यश्री फाउंडेशनचे त्या अनुषंगाने मी आभार मानतो. त्याचप्रमाणे जेव्हा खेर मॅडम ह्या उपक्रमासंदर्भात भेटायला आल्या, सुरुवातीला मी 10 महिन्यापूर्वी शिक्षण विभागाचा चार्ज घेतला. सो सुरुवातीला इंटरॅक्शन झाल्यानंतर त्यावेळी कळलं की काकोडकर सर आणि शेकटकर सर या संदर्भात मार्गदर्शन करतायत
आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवला जात आहे. सो त्याच वेळेस की ह्या उपक्रमाविषयी काय काय आपण कव्हर करतोय, काय काय याच्यामध्ये असणार आहे ही उत्सुकता वाढली. आणि जसं जसं तो उपक्रम आपण राबवला, आपल्या शिक्षण विभागाचे जे आपले URC असतील, CRC गटप्रमुख, मुख्याध्यापक अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी तो उपक्रम राबवला. रेग्युलर इंटरॅक्शन केअर मॅडम बरोबर होत होत्या. सो ह्या उपक्रमामधनं रोजनिशी हा उपक्रम, त्याच्यामध्ये बेसिकली जे आम्ही लहानपणी असं म्हणायचो वाचाल तर वाचाल, पण आता कसं झालंय की वाचायला मटेरियल बऱ्यापैकी अवेलेबल झालंय. आपण सोशल मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल, बरंच वाचतो. पण आता असं मला वाटतं की बाबा लिहाल तर वाचाल. आपण जे वाचतो बऱ्याच गोष्टी इकडे तिकडे वाचतो, पण त्याचं असं जोपर्यंत आपण थॉट देत नाही तोपर्यंत ते आपल्या याच्यातनं येत नाही. जे काही वाचनातनं आपण जे आपल्याला कळलेलं आहे ते जर लिहिलं तर ते व्यक्त होतं आणि त्याप्रमाणे आपले थॉट्स डेव्हलप होतात. सो रोजनिशी हा उपक्रम अतिशय छान उपक्रम आहे. विद्यार्थ्यांमध्ये खूप लहान वयामध्ये त्यांना म्हणजे जे इनिशियल फेजमध्ये त्यांना ते लिहायला मिळतंय, जे आपण रुटीनली होत नाही, आमच्या लेवललाही होत नाही सर. तो अतिशय विद्यार्थी डेव्हलपमेंटमध्ये त्याचा चांगलाही वापर होईल. त्याचप्रमाणे दुसरा जो उपक्रम आहे जो आत्मनिर्भर युवक उपक्रम, त्यामध्ये बेसिकली जे आपले युवक आहे, जनरेशन आपण म्हणतो की इन द एरा ऑफ ग्लोबलायझेशन, की डेमोग्राफिक डिव्हिडंड, इंडिया हॅव्हिंग द बेनिफिट ऑफ डेमोग्राफिक डिव्हिडंड. काय आहे डेमोग्राफिक डिव्हिडंड? डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणजे ही फक्त पॉप्युलेशन नव्हे, जी आपली क्रयशक्ती आहे, जी काम करणारी जी पुढची जनरेशन आहे, तर त्याच्यामध्ये ती कॅपेबल पाहिजे, ती त्यांच्याकडे स्किल चांगल्या प्रकारचे पाहिजे आणि त्यांच्याकडे रिसोर्सेस पाहिजे. या सगळ्या गोष्टी मोरलेस आता ग्लोबलायझेशन एरामध्ये सगळ्या राष्ट्रामध्ये उपलब्ध आहेत. जो 30-40 वर्षापूर्वीचा काळ होता तो आता बदललेला आहे. सो जे रिसोर्सेस आणि कॅपॅबिलिटी आहे, पण त्याचा वापर चांगला कसं करता येईल, डिसिप्लिन राहून कसं पॉझिटिव्ह गोष्टीकडे आपल्याला पुढे जाता येईल, चांगले कामं कशी करता येईल. सो त्या अनुषंगाने हा उपक्रम मला अतिशय महत्त्वाचा वाटतो. सो हा उपक्रम भाग्यश्री फाउंडेशन, काकोडकर सर आणि शेकटकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली इथं राबवत आहे. सो वी आर फॉर्च्युनेट इनफ की महाराष्ट्रातल्या कोल्हापूर आणि महानगरपालिकेमध्ये, फक्त ठाणे महानगरपालिकेमध्ये पायलट बेसिसवरती हा उपक्रम राबवला जातोय. सो त्या अनुषंगाने आम्ही त्यांचं आभार मानतो. आणि जे आपले शिक्षण विभागातले वेगवेगळे आपले प्रतिनिधी आहेत, सर्वांनी अतिशय चांगल्या प्रकारे आतापर्यंत राबवलेला आहे. सो इथून पुढेही चांगल्या प्रकारे आपण भाग्यश्री फाउंडेशन बरोबर कोऑर्डिनेट करून उपक्रम राबवूया. धन्यवाद. धन्यवाद सर. जसं आता सरांनी सांगितलं की वाचाल तर वाचाल, आता लिहाल तर वाचाल, अगदी खरं आहे ते. खरं म्हणजे आता ही जी जनरेशन आहे ते झेन झी आहे, झेन अल्फा आहे, आणि आपण लोक म्हणजे आता काकोडकर साहेब तर आम्ही लोक सगळे खूप जुन्या जनरेशनचे आहोत. पण जे विचार आहे की आपण कसं म्हणजे पुढे आता सगळं डिजिटलायझेशन सगळ्या गोष्टींचं, मुलांना एकदम एका क्लिकवर सगळं पाहिजे असतं, त्याच्यामुळे लिहायची सवय त्या लोकांना नसते. हा जो आपण रोजनिशी उपक्रम आता चालवला आहे त्याच्यामुळे आपण पुन्हा आपल्या रूट्सकडे गेल्यासारखं असं वाटतं आहे. आणि हे सरांचं मार्गदर्शन असल्यामुळे हे सगळं सुचणं आणि इतक्या मोठ्या प्रमाणात राबवणं हे आपल्याला शक्य होतं आहे. फक्त आता आपण कोल्हापूरमध्ये आपल्या भाग्यश्रीच्या ज्या उपाध्यक्ष शिल्पा खेर मॅडम, त्या म्हणजे सर्व आणि त्यांच्याशी सवय आहे की इतरांना पुढे करायचं. खूप त्यांचा इतका मेहनत असते, त्यांचे 10-10 दिवस त्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जाऊन राहतात आणि तिकडल्या 2000 शाळांमध्ये आपला हा उपक्रम सुरू आहे. आता ठाण्यामध्ये सुरुवात झाली आहे. यावर्षी आपल्याला SCRTने 12 जिल्ह्यांची परमिशन दिलेली आहे. तर संपूर्ण महाराष्ट्रात हा प्रोग्राम पसरणार आहे. पण तसंच आपल्या सर्वांचे याला सहकार्य जर मिळेल तर आपण उत्तमरित्या राबवू शकू संपूर्ण महाराष्ट्रात. आणि इतकंच नव्हे तर आपल्याला पॅन इंडिया करायचं आहे. त्याच्यामुळे पुढचं पण आपलं खूप टार्गेट आहे. अनेक दुसऱ्या स्टेट्समध्ये पण आपण याला घेऊन जाणार आहे. पण आपल्या सर्वांची साथ आम्हाला नक्कीच हवी आणि खूपच छान सहकार्य आम्हाला रोडे साहेबांचं आणि साखरे सरांचं मिळत आहे. मी आता ठाणे महानगरपालिकाचे अतिरिक्त आयुक्त माननीय श्री प्रशांत रोडे साहेबांना विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. सक्षम नागरिक भाग्यश्री फाउंडेशन आणि ठाणे महानगरपालिका
या भूमिकेमध्ये यांनी उत्कृष्ट काम केलं अशा समोर भूमी शिक्षकांचा सत्कार या ठिकाणी आहे. या सत्कारासाठी प्रामुख्याने उपस्थित आपल्या देशाचे थोर अणुशास्त्रज्ञ माननीय डॉक्टर अनिल काकोडकर सर, शिक्षण विभागाचे उपायुक्त श्री भाग्यश्री फाउंडेशनचे डॉक्टर जितेंद्र खेर, श्रीमती शिल्पा खेर, शिक्षण विभागाच्या मागणी मॅडम या ठिकाणी उपस्थित सर्व शिक्षक बंधू, सरांची भेट झाल्यानंतर सर म्हटले की शिक्षकांमुळेच शिक्षणाव्यतिरिक्त सुद्धा अनेक उपक्रम आम्ही राबवत असतो, त्याच्यावर जबाबदारी घेत असतो. त्यातल्या अनेक जबाबदाऱ्या जसे इलेक्शन असेल, जनगणना असेल, वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये शिक्षणाव्यतिरिक्त सुद्धा आम्ही शिक्षणाचा उपयोग करून असतो. परंतु ही जी मोहीम आहे ही सक्षम नागरिक मोहीम. आपला भारत जर सक्षम बनवायचा असेल तर प्रत्येक नागरिक हा सक्षम बनवला पाहिजे आणि त्यात प्रामुख्याने विद्यार्थी जर सक्षम बनवता आला तर आपलं शहर, आपला देश हा सक्षम होऊ शकतो. माननीय काकोडकर सरांनी रोजनिशी उपक्रम त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण राबवतो. सर महानगरपालिकेमध्ये महापालिकेचं अतिरिक्त आयुक्त असल्यामुळे फक्त महानगरपालिकेबद्दल बोलतो. आम्ही डॉक्युमेंटेशन मध्ये काम करतो, म्हणजे आम्ही काम भरपूर करतो, परंतु त्याचं लिखाण, त्याचे टिप्पण ठेवण्याची पद्धत आमच्याकडे नसल्यामुळे आम्ही अनेक ठिकाणी करतो. आणि इतक्याच जे काही आमच्या न्यायालयाचे प्रकरण असतील किंवा इतर काही प्रकरण उपस्थित होतात तेव्हा मागच्या काळामध्ये आम्ही कुठले कुठले उपक्रम राबवले, काय काय चांगले काम केले, त्याचं डॉक्युमेंटेशन आपल्याकडे नसतं आणि त्यामुळे आमची बाजू सक्षमपणे मांडणे हे आम्हाला थोडं कठीण जातं, शक्य होत. त्यामुळे हा उपक्रम माझ्या दृष्टीने अतिशय मोलाचा आहे. जर आपण पाहिलं तर आपल्या देशाची खूप मोठी संस्कृती आहे, खूप चांगला इतिहास आहे, परंतु इतिहासाची मांडणी आपल्याकडून करण्यामध्ये थोडं कमी पडलो. त्यामुळे आपल्याला बाहेरच्या देशांचा इतिहास चांगला वाटतो आपल्या देशापेक्षा. तर ही आपण सुरुवात केली आहे. रोजनिशी मिळाल्यामुळे त्या विद्यार्थ्याला त्याच्या जीवनामध्ये दररोज घडणाऱ्या घटना, उपक्रम याची नोंद त्याला करता येईल. दुसरी महत्वाची बाब, त्याची स्मरणशक्ती सुद्धा या उपक्रमामुळे वाढेल आणि मागच्या घटनांचा त्याला मागोवा घेत असताना पुढे आपण काय केलं पाहिजे, काय सुधारणा केल्या पाहिजेत याच्या संदर्भात त्याला मार्गदर्शन देऊ शकेल. मला वाटतं या दोन्ही मोहिमेच आहेत, म्हणजे रोजनिशी असेल किंवा युवकांना सक्षम बनवण्याची मोहीम असेल, या दोन्ही मोहिमा विद्यार्थ्यांच्यासाठी जेवढ्या उपयोगाच्या आहेत तेवढ्या आपल्या सगळ्यांसाठीच उपयोगाच्या आहेत. या दोन्हीही बाबी रोजनिशी तरी जसे विद्यार्थ्याला आवश्यक आहे तसे शिक्षकांनी सुद्धा लिहिली पाहिजे. अनेक शिक्षक, सर आपल्या इथे अनेक शिक्षक असे खरोखर चांगले लिहितात, उत्तम शिक्षक आहेत. जवळजवळ 31,000 विद्यार्थ्यांची जबाबदारी आमच्या शिक्षकांकडे आहे. साधारण 870-75 एवढे शिक्षक आमच्याकडे काम करतात. या शिक्षकांच्या व्यतिरिक्त काही कंत्राटी पद्धतीचे शिक्षक असतील किंवा तासिका तत्वावरचे शिक्षक असे मोठ्या प्रमाणावर आम्ही शिक्षक नियुक्त केलेले आहेत आणि ठाण्याची नवीन पिढी घडवण्याचं काम या शिक्षकांच्या माध्यमातून आम्ही करतो आहे. आपल्यासारख्या ज्येष्ठ लोकांनी मार्गदर्शन केलं तर या विद्यार्थ्यांचं भविष्य, उत्तम भविष्य घडवण्यासाठी आमच्याकडून प्रयत्न होऊ शकतो. आपण या ठिकाणी उपस्थित झालात, खरोखर सांगणे साहेब बोलले किंवा इतरांनी सुद्धा व्यक्त केलं की डॉक्टर अनिल काकोडकर
त्यांची आपल्याकडे भेट होतोय किंवा त्यांच्या मार्फत आपला सत्कार होतोय हे आपलं सगळ्यांचं खूप मोठं भाग्य आहे. आपण त्यांचे विचार या ठिकाणी ऐकण्यासाठी उपस्थित आहोत. सर, तसं ही सक्षम नागरिक मोहीम आहे. मला असं वाटतं की भारताला सक्षम करण्यामध्ये अणुशास्त्रामध्ये जी भारताची प्रगती झाली आहे यामध्ये आपला जो वाटा आहे त्यामुळे भारत हा सक्षम झालेला आहे. खरोखर सर्व भारतीय आपले ऋणी राहतील. मी आपल्या उपस्थितीबद्दल पुन्हा ठाणे महानगरपालिकेच्या वतीने आपलं स्वागत करतो, आपले आभार व्यक्त करतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो. धन्यवाद सर. आता आपण ज्यांना ऐकण्यास अत्यंत आतुर आहोत, सक्षम नागरिक मोहिमेतील रोजनिशी उपक्रमाला गुरुतुल्य मार्गदर्शन करणारे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पद्मविभूषण सन्माननीय डॉक्टर अनिल काकोडकर सरांना मी मार्गदर्शन करण्याची विनंती करतो. नमस्कार. ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत घोडे, उपायुक्त श्री सचिन सांगळे, फाउंडेशनचे अध्यक्ष जितेंद्र खेर, उपाध्यक्ष शिल्पा खेर, बामणे मॅडम, सर, इथे उपस्थित सर्व शिक्षक मंडळी यांच्यासाठी आजचा कार्यक्रम आयोजिला गेलेला आहे. महानगरपालिकेचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करू इच्छितो. हा कार्यक्रम जेव्हा सुरुवात झाली तेव्हा मला तुम्ही उपस्थित आणि आता या कार्यक्रमाला चांगलं स्वरूप आलेलं आहे. आपण सर्वांना अत्यंत चांगल्या पद्धतीने राबवलेलं आहे आणि हा जो अनुभव अतिशय मिळवलेला आहे तो मला वाटतं हा कार्यक्रम पुढे नेण्यासाठी किंवा अधिक समृद्ध करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे एका बाजूला सर्व मंडळींनी ज्यांनी या कार्यक्रमाला पुढे नेण्यासाठी मेहनत घेतली, प्रयत्न केले, त्या सर्वांचं अभिनंदन करणं हा एक महत्त्वाचा उद्देश आहे. पण त्याचबरोबर ही जी अनुभवाची शिदोरी आपण गोळा केलेली त्याच्या अनुषंगाने आपल्याला पुढे कसं जाता येईल त्याबद्दल सुद्धा असल्या अनुभवाची देवाणघेवाण खूप महत्वाची आणि त्याच अनुषंगाने मी आपल्याकडे काही विचार करू इच्छितो. आत्मनिर्भर युवक उपक्रम किंवा रोजनिशी उपक्रम हे मला जसं आपण ऐकतो वारंवार सक्षम नागरिक घडवण्याच्या दृष्टीने जे अनेक गोष्टी करत किंवा या दोनच गोष्टी अनेक गोष्टी करत त्या दोन गोष्टी आपण ठीक केल्या आणि त्या अनुषंगाने शालेय स्तरातील मुलामुळे ही अशी क्षमता दृष्टीने साध्य करण्याचा कार्यक्रम
साहजिकच पहिला प्रश्न येतो की आपल्या शालेय शिक्षणाचा एक कार्यक्रम आहे, त्याच्यावर सर्व शिक्षण तज्ञ विचार, पाठ्यक्रम निर्माण, पुस्तकं निर्माण, शिक्षकांना आवडलेलं असतं किंवा इतक्या काळात इतके ते सगळं असताना हे नवीन ते का असं एक साधारण, आणि याच्याबद्दल इतरही गोष्टी करताना हा प्रश्न निर्माण होणं यापर्यंत साहजिक. आणि हे इतरही उपक्रमाबद्दल मी अनुभवले. तर आता आपण जर सगळेजण न्यू एज्युकेशन पॉलिसी राबवण्याच्या मागे लागलेलो आहोत आणि त्या न्यू एज्युकेशन पॉलिसी सर्व स्तरावर बालशिक्षणापासून हायर एज्युकेशनच्या स्तरावर त्या पॉलिसीमध्ये बऱ्या प्रकारचं विवेचन केलेलं आहे आणि त्याच्यावर खूप साधक बाधक चर्चा झाली. पण त्या सर्वाचा मूळ गाभा हे शिक्षण हे सर्वंकष असतं, होलिस्टिक एज्युकेशन हे सर्वात, म्हणजे असं की मगाशी गोडे सरांनी उल्लेख केला, सक्षम नागरिक, सक्षम भारत, या संकल्पना आपल्या सर्वांना खूप जवळच्या वाटतात, साध्य कराव्याशी वाटतात. पण ही जी सक्षमता साध्य करायची झाली तर त्यासाठी ज्ञान प्राप्त करणं, शिक्षण प्राप्त करणं हे महत्वाचं तर आहेच आहे. पण ते असं म्हणतात की आजकालचं युग इन्फॉर्मेशन, माहिती, आजकाल ते मोबाईलवर कोणालाही केव्हाही कशी मिळू शकते, अगदी लहान मुलापासून माहिती सुद्धा माहिती मिळाली म्हणजे ज्ञान मिळालं त्याचं उत्तर नाही. आणि आपण आता असं म्हणतोय की माहिती युगापासून ज्ञानयुगापर्यंत, खरं म्हणजे भारताला ज्ञानयुगाचा इतिहास आहे. पण हरकत कधीतरी पण ते अत्यंत महत्वाचं, कारण केवळ माहिती असून माहितीचा उपयोग कसा करायचा, त्या उपयोगाचे वेगळे वेगळे पैलू आहेत. उपयोग चांगला होऊ शकतो, उपयोग वाईट होऊ शकतो. मग चांगला वाईट याचा निरक्षीर विवेक आपण एक शिक्षणाचा बऱ्याच ठिकाणी शिक्षणाच्या पाठ्यक्रमामध्ये व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन, पण व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन म्हणजे कोणीतरी सांगितलं म्हणून मी आत्मसात केलं असं होतं. कारण तसं, कारण बऱ्याच वेळेला माहिती घेतली आणि मी व्हॉट्सॲपमध्ये आपण फॉरवर्ड थोडा जर व्हॉट्सॲपला बरेच जण व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी, पण त्या माहितीच्या आधारे थोडी काही खूप साध्य केलेले असत मला तरी अजून दिसलं. त्यामुळे बरोबर आणि एक चाकोरीबद्ध विवेचन त्याच्यामध्ये खूप फरक. मग त्या विवेचनाच्या आधारे काही जर निर्णय घ्यायचे असतील तर मग हे विवेचन आपल्याला वेगवेगळ्या अंगाने सुद्धा प्रयोग आहे. मी एखादी बाजू मांडली, तुम्ही एखादी बाजू मांडली आणि कोणी दुसरी बाजू. तर ही सगळी जर एक मुद्देसूद अशी विवेचन आपल्याला काहीतरी पुढे कसं जायचं त्याची दिशा
तर माहितीपासून ज्ञानाकडे. पण ते म्हणजे किती वाईट आहे का? तसं पण मला शिकवून केलं. हे सगळं माहीत असल्यानंतर सुद्धा निर्णय घेताना केवळ तेवढ्यावरच घेणार, त्याच्या मागे आणखी काही गोष्टी बऱ्याच वेळेला आपण घराघरामधनं अनुभवतो. मुलांची काही हट्ट असतात आणि परत मुलांना रडात सांगतात, मी सांगतो तसं काही मुलांची संवाद चालतो. तरी पण बऱ्याच गोष्टी अशा असतात की संवाद साधल्यानंतर सुद्धा कोणाचं कोणाला पटलं ते जरी बाजूला ठेवलं तरी त्याच्यानंतर मग अनुभवी पालक असो किंवा घरातली हे सगळं जरी बरं असलं तरी मी सांगतो तो असं. आणि ज्या घरात चांगलं स्वस्थ वातावरण आहे त्या घरामध्ये त्याच्याही पलीकडे जातो. म्हणजे केवळ लॉजिकच्या आधारे जे काही आपण निर्णय घेऊ त्याच्याही पलीकडे बऱ्याच वेळेला काही निर्णय आपण घेतो. ते निर्णय आपण घेतो किंवा आपल्या कुटुंबामध्ये किंवा आपल्या समाजामध्ये काही त्यांना विस्टम वाईस मंडळी असतात ते असतात, अनुभवी मंडळी वेगळ्या वेगळ्या. पण विस्टम ही ज्ञानाच्या पलीकडची आणि प्रत्येकाचा अर्थातच ते साध्य करायचा प्रयत्न असला पाहिजे. आणि मग त्याच्या एक पुढची गोष्ट त्याला म्हणजे बऱ्याच लोकांना उदाहरणार्थ आपण बघायला शक्ती प्राप्त झाली, दिव्य ज्ञान प्राप्त झालं. त्याचा सोपा शब्द इंग्रजीमध्ये तर हे आपल्याला जर सक्षम नागरिक घडवायचे असतील तर जास्तीत जास्त मंडळी अशा की पायरीने ओळखतात त्या स्तरापर्यंत जागा आणि हे म्हणजे सगळ्यांनाच ते साध्य होईल असं काही नाही. याबद्दल कोणाचं दुमत कारण नाही. पण तरी जास्तीत जास्त मंडळींना त्या ज्ञानाची ही जी चढती पायरी आहे वरच्या जास्तीत जास्त वरच्या स्तरावर आपल्याला दिसतात की माझ्या दृष्टीने सक्षम नागरिकांचं खरं उद्देश असतं. आता सक्षम नागरिकाचा दुसरा भाग म्हणजे केवळ डोक्यात मेंदूत बुद्धिमत्ता असलेले मंडळी सक्षमतेसाठी ते सर्वात महत्वाची गोष्ट करायचं आहे. पण केवळ तेवढं असून चालत नाही. त्याच्यासाठी थोडीशी शारीरिक क्षमता फिजिकल थोडीशी धमाक मी माझ्या वेगळ्या वेगळ्या गोष्टींमध्ये गुंतलेला असतो आयुष्यभर. त्याच्यामध्ये मला आर्मी नेव्ही त्या मंडळींची खूप जवळचा संबंध आहे. आणि एक मी नेहमी लक्षात ऑब्झर्व केलेली गोष्ट आहे की आपल्याला कुठेतरी जायचं, काहीतरी नवीन गोष्ट करायची, थोडंसं अनोळखी वातावरणात जायचं आणि आपण 4 मित्र जर गेलो आणि मजा येते. तरी आले तरी सर्वांना बरोबर पण त्याच्यापैकी एखादा जर कोणी भावजी असला तर ती मजा जास्त आहे. म्हणजे कुठल्याही परिस्थितीत त्याला टाळतात. पण त्यांचं प्रशिक्षण कसं झालेलं ते त्याच्यातून मार्ग काढून पुढे राहणार. आणि
हा पण एक सक्षमतेचा महत्वाचा पैलू आणि म्हणून सक्षम नागरिक मोहिमेखाली हे 2 भाग आपण घेतलेले आहेत. पण परत योजनेशी करेल तर आता ही सक्षमता जर साध्य करायची झाली आपल्याला तर अर्थातच एज्युकेशन हा एक महत्वाचा भाग आहे. आणि मगाशी म्हटलं त्याप्रमाणे एज्युकेशन म्हणजे पाठ्यक्रम याला काही म्हणतात की एज्युकेशनल आउटकम आपल्याला साध्य करायची त्याचं डिझाईन जे आहे ते एज्युकेशन आउटकम साध्य करण्याच्या दृष्टीने पण ते तेवढंसं पुरेसं आहे का तर आपल्या इथे करिक्युलमच्या बरोबर को करिक्युलर एक्स्ट्रा करिक्युलर या सगळ्या ऍक्टिव्हिटीज सुद्धा जे मेन्शन केलेले आहेत त्या आपण अपेक्षित करतो किंवा आपण म्हणतो विद्यार्थ्यांना किंवा तुम्ही सगळं जरी शिकला तरी लाईफ स्किल्स सॉफ्ट स्किल असो हार्ड स्किल्स ते असणं पण अत्यंत आवश्यक आहे आणि त्याचा पण आपल्या शिक्षण क्रमात. आता हे सगळं जर साध्य करायचं झालं तर केवळ म्हणजे शिक्षकांनी शिक्षक वर्गात शिकवलं आणि विद्यार्थ्यांनी परीक्षेत त्याची उत्तरं दिली आणि भरपूर मार्क मिळाले म्हणजे साध्य होतं का तर त्याचं उत्तर नाही असं हे आवश्यक आहे पण ते अपूर्ण आणि त्याला जर पूर्णत्वाकडे न्यायचं झालं होलिस्टिक एज्युकेशन या सगळ्या गोष्टी ज्या आहेत सॉफ्ट स्किल्स हार्ड स्किल्स किंवा ऑर्गनाइज थिंकिंग हे तितक्याच. आता मी अणुशक्ती खात्यात काम केलं अणुशक्ती विषय विकसित करण्यासाठी काय काय करायचं सुरुवातीला माझ्याही लक्षात नाही आलं पण आपण कॉलेजमध्ये शिकलो नंतर जे संशोधन केलं जे आवश्यक होतं ते सगळं केलं पण ते सगळं केल्यानंतर त्या बाबतीत आपण आत्मनिर्भरता साध्य केली पण जेव्हा मी त्या क्षेत्रात सर्वोच्च स्तरावर पोहोचलो त्यामध्ये मला सहज विचार आला की आता आपल्याला पुढे जायचं तर पुढे जायचं तर मार्ग कुठला असला पाहिजे थोडंसं अणुशक्तीबद्दल सांगायचंय म्हणून नव्हे पण मुद्दा स्पष्ट करायचा अणुशक्तीचं इतर पैलू पण आहे महत्वाचा पैलू म्हणजे ऊर्जा आणि ऊर्जेबद्दल मला फारसं सांगणं आवश्यक आहे मला वाटतं पण प्रश्न असा आहे की आपण ऊर्जेबद्दल बहुतांशी परदेशी आयातीवर अवलंबून अगदी अणुशक्तीमध्ये सुद्धा सुरुवातीला युरेनियम जे लागतं ते युरेनियम सुद्धा आपल्याला आयात करतात आणि त्यासाठी बरोबर घटक केले एनर्जी क्लिअरन्स ते जाते पण ऊर्जेची जी साधनं आहेत भारतात जी उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये महत्वाचं साधन म्हणजे थोरियम जगामध्ये इतर ठिकाणी युरेनियम पुष्कळ उपलब्ध आहे त्यामुळे आणि सुरुवात करताना अणुशक्तीची सुरुवात युरेनियम पासूनच करावी लागते तर आता युरेनियम वर इतकं काम केल्यानंतर आपण युरेनियमकडे वळायला पाहिजे त्याबद्दल झपाट्याने प्रगती व्हायला पाहिजे आणि ही हा माझ्याकडे फार मोठा प्रश्नचिन्ह आता आपण टॉपवर पोचलो या प्रश्नाचं उत्तर काय आणि मग माझ्या लक्षात आलं की याचं खरं कारण असं आहे की आपली जी मानसिकता आहे आपला जो शिक्षणक्रम आहे
किंवा मी म्हणेन आपल्या ज्या संशोधनाच्या दिशा आहेत त्या सगळ्या कॉपी मास्टर करतो. कोणीतरी काहीतरी केलं का मग ते मी पण करतो. आणि ते तेवढं तर मिनिमम असायलाच पाहिजे. म्हणजे ते पण जर नाही झालं तर कठीण. आणि तसं पण आहे बऱ्याच ठिकाणी. ठीक आहे, आपण अधिक विश केली पाहिजे, पण समजा केली तरी त्याच्याने आपण आत्मनिर्भर बनतो का? तर नाहीच. आत्मनिर्भर होणं याच्यासाठी ठराविक प्रकारची मानसिकता विकसित करणे. जर मी काही करायचं आणि ते जर कम्प्लिटली नवीन असेल, आता ते म्हणून तुम्ही कमी लोकांचं की आता हे करूया का, तर आपल्याला सगळ्यांना आपण एक तर विचार करण्याची क्षमता असली, त्यानंतर आपल्याला पटलं की हा हे करायला पाहिजे, करण्यासारखं आहे आणि आपण पुढे जाऊया. तर एक तर ती विचार करण्याची क्षमता असते आणि एकदा आपलं ठरलं की ते करायचं तर मग ते करून पाहण्याचे धमाक पण असते. म्हणून या दोन्ही गोष्टी, एक ऑर्गनाइज थिंकिंग किंवा ज्याला बऱ्याच आपण क्रिटिकल, आणि दुसऱ्या बाजूला त्या अनुषंगाने पुढे जाण्याची धमाक. मग त्या वाटेवर अधिक कोणी लिहिलेलं नसलं तरी हरकत नाही, आपण करतो. आणि या दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या. आणि हे करण्यासाठी म्हणजे हे आपल्याला साध्य करायचं, आपल्याला सक्षम नागरिक, सक्षम नागरिक आपल्याला अशा प्रकारची मानसिक, अशा प्रकारची क्षमता साध्य करणे आवश्यक. आता हे केवळ सगळ्या आपण जे काही शिकवतो त्याच्यामध्ये सगळ्या मुलांना सुद्धा 100पैकी साध्य होत होतं याचे उत्तर पण नाही. कारण परत ते शेवटी आपण म्हणजे आपली जर मानसिकता कोणीतरी केलंय, कोणीतरी एखादी वाट त्या मार्गाने सुरक्षित आहे असं झालं तर म्हणजे बाय डेफिनेशन यू कॅन बी ॲट बेस्ट गुड नंबर 2, यू कॅनॉट बी नंबर 1. तसल्या मनस्थितीमध्ये तुम्ही प्रथम वर्गामध्ये कोण पाहिला आला जायचं गोष्ट वेगळी, पण जेव्हा आपण देशाला सक्षम करण्याची गोष्ट तेव्हा त्यासाठी म्हणून हे सगळं आजूबाजूचे स्किल्स आहेत, मानसिकता विकास करण्याची गोष्ट. आता एका बाजूला हे आपल्याला साध्य करायचं आपलं उद्दिष्ट. आज काय परिस्थिती आणि मला कल्पना आहे जेव्हा मी या गोष्टीचं वेळ तेव्हा तुम्ही बरं शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षण नाही, पण मी अगदी IIT किंवा बोर्ड ऑफ गव्हर्नन्सपासून बालशिक्षणाच्या क्षेत्रापर्यंत चर्चा केली आणि मला असं जाणवतं की आज जी परिस्थिती म्हणजे प्रथमचे आवाज वर्षानुवर्षे आणि त्याच्यामध्ये सुधारणा होते हळूहळू हे निरोबर. पण म्हणजे प्रथमच्या अहवाल म्हणजे 5वीच्या विद्यार्थ्याला दुसरीचं येईल किंवा 8वीच्या विद्यार्थ्याला तिसरीचं येईल आणि हे सगळं त्यांनी प्रत्यक्ष परीक्षण करून पाहिजे. त्यामुळे त्याच्या निष्कर्षाबद्दल शंका घेण्यात. पण मग हे का होतं त्याचं कारण मला असं वाटतं परत म्हणजे ऑर्गनाइज थिंकिंग आहे त्याच्यामध्ये. आणि त्या ऑर्गनाइज थिंकिंगचा सर्वात मूलभूत जो पैलू आहे
तो मुलांना त्या दृष्टीने आपल्याला वळण लावायला ही गोष्ट केवळ असं आहे की कोणीतरी सांगितलं, कोणीतरी ऐकलं किंवा भरपूर पाठांतर महत्व आहे. पण त्याच्याने आपल्याला जे साध्य करायचं ते पूर्णपणे साध्य होत असतं. कारण असं आहे की केवळ जरी पाठांतर केलं आणि पाठांतर केल्यानंतर त्याची कारण मीमांसा जर करायला सांगितली तर त्यासाठी परत ऑर्गनाइज थिंकिंग उपटपच्ची करणं हा एक भाग कारण मीमांसा क्रिटिकल अनालिसिस केला ती क्षमता जर आपल्याला निर्माण तर आपल्या विचारांना ऑर्गनाइज करण्यासाठी म्हणून जे वळण लागतं ते वळण मुलांना असणे आणि रोजनिशीच्या माध्यमातून एक्झॅक्टली हेच साधन म्हणजे तुला असं की या विषयावर लिही किंवा अशा पद्धतीने लिही किंवा शुद्ध लेखनावर लक्ष दे, अक्षर चांगलं आहे की नाही याच्यावर, या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आणि त्या पद्धतीने साध्य होतीलच. पण त्याचा मूलभूत उद्देश हा आपल्या विचार करण्याच्या शक्तीला अधिक ऑर्गनाइज हा आहे आणि त्याच्यावर अधिक भर दिला पाहिजे. इतर गोष्टींवर भर दिला पाहिजे. पण केवळ शुद्धलेखन चांगलं कर म्हणून ते 1 ते 10 वेळा गेलो, 25 वेळा गेलो, वेगळं महत्व आहे. चूक आहे असं मी म्हणणार नाही, पण तेवढं करणं हे सफिशियंट नाही. पण मी तुम्हाला ते जर आपण लिहितं केलं आणि ते कोणीतरी वाचतात त्याच्याने मुलांच्या मनात काय चाललं, ते काय समस्या आहेत त्या आपल्याला पीअर टू पीअर लर्निंग जे आपण जे केले ना ते आपल्या किंवा सर वाचणार आहेत तर कोणी वाचणार नाही की असते म्हणून ते लिहितात. पण तरी पण त्यांना कळतं की नंतर जेव्हा चर्चा होती की आपल्याला काय कमी आहे, आपल्या मित्रांच्या काय समजायचं ते आपण कसं आणि याबद्दलची चर्चा शिक्षक आणि विद्यार्थी त्याच्यात पण मला वाटतं ही जी प्रक्रिया आहे ती सक्षमपणे मला आनंद आहे की आपण सर्वांना सुद्धा हा अनुभव भावलेला दिसतो. या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांचं 4 वर्ष कार्यक्रम राबवायचे आवाज बदलणे असं मला म्हणणं ते वेगळा मल्टिपल चॉईस क्वेश्चन आन्सर वेगवेगळा विवेचनाचा विषय. पण सर्वांगीण शिक्षण साध्य करण्याच्या दृष्टीने किंवा जे एज्युकेशनचे पहिला आपण चांगले नागरिक या दृष्टीने मला वाटतं हा निश्चितच खूप म्हणण्यापेक्षा इफेक्टिव्हनेस ही कितीतरी जास्त आणि अर्थातच आपण सर्वजण हे अनुभवत आहात त्याच्यामध्ये आपल्याला हे इम्प्लिमेंट करण्यामध्ये किंवा आपण त्याच्यानंतर विद्यार्थ्यांची जी एंगेजमेंट आहे ते कशा प्रकारचं असावं
त्याचा इफेक्टिव्हनेस कसा वाटतो त्याच्याबद्दल मला आपसा तरी चिंता करणारी आहे. चर्चा करायला तर त्याच्या अधिक समृद्धपणे आपल्याला. पण आजचा दिवस ऋण व्यक्त करण्यासाठी आतापर्यंत आम्ही खूप छान कृती केली आणि पण मी हे बोलतो कारण असं आहे की उत्कृष्टता एक्सलन्स असं म्हणतात. एक्सलन्स इन जर्नी त्याला त्याचं डेस्टिनेशन असतं. आपण काहीतरी शिकलो परीक्षा दिली पास झालो म्हणजे झालं असं कंटिन्यूस. त्यामुळे म्हणजे सक्षम नागरिक घडवण्याची त्याला डेस्टिनेशन नाही, सतत चालू राहण्याची प्रक्रिया आहे. जी आपण जसं आपण मुलांना वळण लावतो तसं आपण आपल्याला पण वळण लावू शकतो. ही आपली जीवन आणि महानगरपालिकेने याला खूप छान दिलं. सर्वांचं खूप अभिनंदन. पण हा सिलसिला तसाच वाढत आला. मला खूप आनंद आहे त्यांनी माझी माहिती शिल्पा पाडायला त्यांनी पण म्हणजे खूप तिला प्रोत्साहन केलं. असाच कार्यक्रम राबवला गेला. एका स्त्रीला म्हणाले की मी महाराष्ट्रातील सर्वोच्च लिहिला एकदम वाजवणं पण जरा शक्यच आहे. हळूहळू केलं पाहिजे. आम्ही 12 जिल्हा या वर्षापासून आपण सुरू करणार आहोत आणि यासाठी सगळे अनुभवाची देवाणघेवाण होत राहील. पण असं जर झालं तर एकूणच देश घडवण्याच्या दृष्टीने फार मोठं काम करतात. हे तुमच्या लक्षात आलं असेल ऑलरेडी किंवा लवकरच लक्षात येईल. आणि याच्यामध्ये आपण सगळेजण आपले योगदान देतात, श्रम देतात, वेळ देतात. त्याबद्दल त्या सर्वांचे परत एकदा ऋण व्यक्त करून हे सगळं तरी बरं असलं तरी मी सांगतो असं. आणि ज्या घरात एक चांगलं स्वस्थ वातावरण आहे त्या घरामध्ये त्याच्याही पलीकडे जातो. म्हणजे केवळ लॉजिकच्या आधारे जे काही आपण निर्णय घेऊ त्याच्याही पलीकडे बऱ्याच वेळेला काही निर्णय आपण घेतो. ते निर्णय आपण घेतो किंवा आपल्या कुटुंबामध्ये किंवा आपल्या समाजामध्ये काही त्यांना विस्डम वाईट मंडळी असतात, अनुभवी मंडळी वेगळ्या वेगळ्या. पण विस्डम ही ज्ञानाच्या पलीकडची आणि प्रत्येकाचा अर्थातच ते साध्य करायचा प्रयत्न असला पाहिजे. आणि मग त्याच्या एक पुढची गोष्ट त्याला म्हणजे बऱ्याच लोकांना सुधारता आपण व्यवस्थित प्राप्त झाली, दिव्य ज्ञान प्राप्त झाले. त्याचा सोपा शब्द इंग्रजीमध्ये those who attain bliss. तर हे
आपल्याला जर सक्षम नागरिक घडवायचे असतील तर जास्तीत जास्त मंडळी अशा पायरीने बोलतात त्या स्तरापर्यंत जागा आणि हे म्हणजे सगळ्यांनाच ते साध्य होईल असं काही नाही. याबद्दल कोणाचं मत कारण नाही, पण तरी जास्तीत जास्त मंडळींना त्या ज्ञानाची ही जी चढती पायरी आहे वरच्या जास्तीत जास्त वरच्या स्तरावर आपल्याला दिसतात की माझ्या दृष्टीने सक्षम नागरिकांचं खरं उद्देश असतं. आता सक्षम नागरिकाचा दुसरा भाग म्हणजे केवळ डोक्यात मेंदूत बुद्धिमत्ता असलेले मंडळी सक्षमतेसाठी ते सर्वात महत्वाची गोष्ट तर आहेच आहे. पण केवळ तेवढं असून चालत नाही, त्याच्यासाठी थोडीशी शारीरिक क्षमता फिजिकल थोडीशी धमाक मी माझ्या वेगळ्या गोष्टींमध्ये गुंतलेला होतो आयुष्यभर. त्याच्यामध्ये मला आर्मी नेव्ही त्या मंडळींची खूप जवळचा संबंध आहे. आणि एक मी नेहमी लक्षात ऑब्झर्व केलेली गोष्ट आहे की आपल्याला कुठेतरी जायचं, काहीतरी नवीन गोष्ट करायची, थोडंसं अनोळखी वातावरणात जायचं आणि आपण 4 मित्र जर गेलो आणि मजा येते. तरी आले तरी सर्वांना बरोबर पण त्याच्यापैकी एखादा जर कोणी भावजी असला तर ती मजा जास्त आहे. म्हणजे कुठेही कुठल्याही परिस्थितीत त्याला टाकतात, पण त्यांचं प्रशिक्षण कसं झालेलं ते त्याच्यातून मार्ग काढून पुढे राहतात. आणि हा पण एक सक्षमतेचा महत्वाचा पैलू आणि म्हणून सक्षम नागरिक मोहिमेखाली हे 2 भाग घेतलेले आहेत. पण परत योजनेशी पर्यंत तर आता ही सक्षमता जर साध्य करायची झाली तर अर्थातच एज्युकेशन हा एक महत्त्वाचा भाग आहे. आणि मगाशी म्हटलं त्याप्रमाणे एज्युकेशन म्हणजे पाठ्यक्रम, याला काही म्हणतात की एज्युकेशनल आउटकम आपल्याला साध्य करायची. याचं डिझाईन जे आहे ते एज्युकेशन आउटकम साध्य करण्याच्या दृष्टीने म्हणजे तेवढंसं पुरेसं आहे का? तर आपल्या इथे करिक्युलमच्या बरोबर को करिक्युलर एक्स्ट्रा करिक्युलर या सगळ्या ऍक्टिव्हिटीज सुद्धा जे मेन्शन केलेले आहेत ते आपण अपेक्षित करतो. किंवा आपण म्हणतो विद्यार्थ्यांना किंवा तुम्ही सगळं जरी शिकला तरी लाईफ स्किल्स, सॉफ्ट स्किल असो, हार्ड स्किल्स ते असणं पण अत्यंत आवश्यक आहे आणि त्याचा पण आपल्या शिक्षण क्रमात उपयोग आहे. आता हे सगळं जर साध्य करायचं झालं तर केवळ म्हणजे शिक्षकांनी शिक्षक वर्गात शिकवलं आणि विद्यार्थ्यांनी परीक्षेत त्याची उत्तरं दिली आणि भरपूर मार्क मिळाले म्हणजे साध्य होतं का? तर त्याचं उत्तर नाही असं ते आवश्यक आहे, पण ते काही ते अपूर्ण आणि त्याला जर पूर्णत्वाकडे न्यायचं झालं होलिस्टिक एज्युकेशन या सगळ्या गोष्टी ज्या आहेत सॉफ्ट स्किल्स, हार्ड स्किल्स किंवा ऑर्गनाइज थिंकिंग हे तितक्याच. आता मी अणुशक्ती खात्यात काम केलं. अणुशक्ती विषय विकसित करण्यासाठी काय काय करायचं सुरुवातीला माझ्याही लक्षात नाही आलं, पण आपण कॉलेजमध्ये जे शिकलो नंतर जे संशोधन केलं जे आवश्यक होतं ते सगळं केलं.
पण हे सगळं केल्यानंतर या बाबतीत आपण आत्मनिर्भरता साध्य केली. पण जेव्हा मी या क्षेत्रात सर्वोच्च स्तरावर पोहोचलो, माझ्या मनात सहज विचार आला की आता आपल्याला पुढे जायचं. पुढे जायचं तर आपला मार्ग कुठला असला पाहिजे. थोडस अणुशक्तीबद्दल ते सांगायचंय म्हणून नव्हे, हा मुद्दा स्पष्ट करायचा. अणुशक्तीचं इतर पैलू पण आहे, महत्वाचा पैलू म्हणजे ऊर्जा आणि ऊर्जेचं मला फारसं सांगणं आवश्यक आहे मला वाटतं. पण प्रश्न असा आहे की आपण ऊर्जेबद्दल बहुतांशी परदेशी आयातीवर अवलंबून. अगदी अणुशक्तीमध्ये सुद्धा सुरुवातीला युरेनियम जे लागतं ते युरेनियम सुद्धा आपल्याला आयात करतात आणि त्यासाठी बरोबर घटक केले एनर्जी ते जाऊ. पण ऊर्जेची जी साधनं आहेत भारतात जी उपलब्ध आहे त्याच्यामध्ये महत्वाचं साधन म्हणजे थोरियम. जगामध्ये इतर ठिकाणी युरेनियम पुष्कळ उपलब्ध आहे, त्यामुळे आणि सुरुवात करताना अणुशक्तीची सुरुवात युरेनियम पासूनच करावी लागते. तर आता युरेनियम वर इतकं काम केल्यानंतर आपण थोरियमकडे वळायला पाहिजे. त्याबद्दल झपाट्याने प्रगती व्हायला पाहिजे आणि हा माझ्याकडे फार मोठं प्रश्नचिन्ह. आता आपण टॉपवर पोचलो या प्रश्नाचं उत्तर काय. आणि मग माझ्या लक्षात आलं की याचं खरं कारण असं आहे की आपली जी मानसिकता आहे, आपला जो शिक्षणक्रम आहे किंवा मी म्हणेन आपल्या ज्या संशोधनाच्या दिशा आहेत त्या सगळ्या कॉपी मास्टर करतो. कोणीतरी काहीतरी केलं का मग ते मी पण आणि ते तेवढं तर मिनिमम असायलाच पाहिजे. म्हणजे ते पण जर नाही झालं तर कठीण. आणि तसं पण आहे बऱ्याच ठिकाणी. ठीक आहे, आपण अधिक विश केली पाहिजे, पण समजा केली तरी त्याच्याने आपण आत्मनिर्भर बनतो का तर नाही. आत्मनिर्भर होणं याच्यासाठी ठराविक प्रकारची मानसिकता विकसित करणे. जर मी काही करायचं आणि ते जर कम्प्लिटली नवीन असेल, आता ते म्हणून मी पहिलं आता हे करूया का, तर आपल्याला सगळ्यांना आपण एक तर विचार करण्याची क्षमता असली तर आपल्याला पटलं की हा हे करायला पाहिजे, करण्यासारखं आहे आणि आपण पुढे जाऊया. तर एकदा ती विचार करण्याची क्षमता असते आणि एकदा आपलं ठरलं किती करायचं तर मग ते करून पाहण्याची जबाब पण असते. म्हणून या दोन्ही गोष्टी एक ऑर्गनाइज थिंकिंग किंवा ज्याला मराठीमध्ये आपण क्रिटिकल आणि दुसऱ्या बाजूला त्या अनुषंगाने पुढे जाण्याची मग त्या वाटेवर अधिक नसलं तरी हरकत नाही आपण. आणि या दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या आणि हे करण्यासाठी म्हणजे हे आपल्याला साध्य करायचं. आपल्याला सक्षम नागरिक सक्षम नागरिक आपल्याला अशा प्रकारची मानसिक अशा प्रकारची क्षमता साध्य करण्यात आवश्यक. आता हे केवळ सगळ्या आपण जे काही शिकवतो त्याच्यामध्ये सगळ्या मुलांना सुद्धा 100पैकी साध्य होत होतं त्याचं उत्तर पण नाही. कारण परत तेच शेवटी येतं की आपण म्हणजे आपली जर मानसिकता
कोणीतरी केलंय, कोणीतरी एखादी वाट आधी चुकली तर त्या मार्गाने सुरक्षित आहे. असं झालं तर म्हणजे बाय डेफिनेशन यू कॅन बी ॲट बेस्ट ग्रुप नंबर 2, यू कॅनॉट बी नंबर 1. तसल्या मनस्थितीमध्ये तुम्ही प्रथम वर्गामध्ये कोण पाहिजे आला जायचं गोष्टी गोष्ट घेतली. पण जेव्हा आपण देशाला सक्षम करण्याची गोष्ट तेव्हा त्यासाठी म्हणून हे सगळं आजूबाजूचे स्किल्स आहेत, मानसिक विकास करण्याची जी गोष्ट आता एका बाजूला हे आपल्याला साध्य करायचं हे आपलं उद्दिष्ट. आज काय परिस्थिती आणि मला कल्पना आहे जेव्हा मी या गोष्टीचं वेळ तेव्हा तुम्ही खरं म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षण नाही. पण मी अगदी IIT बोर्ड ऑफ गव्हर्नन्स पासून बालशिक्षणाच्या क्षेत्रापर्यंत चर्चा केली आणि मला असं जाणवतं की आज जी परिस्थिती म्हणजे प्रथमचे आवाज वर्षानुवर्षे आणि त्याच्यामध्ये सुधारणा होते हळूहळू हे निरोबर. पण म्हणजे प्रथमचे अहवाल म्हणजे ते 5वीच्या विद्यार्थ्याला दुसरीचं येईल किंवा 8वीच्या विद्यार्थ्याला तिसरीचं येईल आणि हे सगळं त्यांनी प्रत्यक्ष परीक्षण करून त्यामुळे त्याच्या निष्कर्षाबद्दल शंका घेण्याचं कारण. पण मग हे का होतं त्याचं कारण मला असं वाटतं परत म्हणजे ऑर्गनाइज थिंकिंग आहे त्याच्यामध्ये आणि त्या ऑर्गनाइज थिंकिंगचा सर्वात मूलभूत जो पैलू आहे तो म्हणजे त्या दृष्टीने आपल्याला वळण लावायला. ही गोष्ट केवळ जसं की कोणीतरी सांगितलं कोणीतरी ऐकलं किंवा भरपूर पाठांतर महत्व आहे. त्याच्याने आपल्याला जे साध्य करायचं ते पूर्णपणे साध्य होत असतं. कारण असं आहे की केवळ जरी पाठांतर केलं आणि पाठांतर केल्यानंतर जर त्याची कारणमीमांसा जर करायला सांगितली तर त्यासाठी परत ऑर्गनाइज थिंकिंग आवश्यक. उपटपच्ची करणं हा एक भाग झाला. कारणमीमांसा क्रिटिकल अनालिसिस जे व्हायला ती क्षमता जर आपल्याला निर्माण तर आपल्या विचारांना ऑर्गनाइज करण्यासाठी म्हणून जे वळण लागतं ते वळण मुलांना असणे आणि रोजनिशीच्या माध्यमातून एक्झॅक्टली हेच साधन. म्हणजे आपल्याला असं की या विषयावर लिही किंवा अशा पद्धतीने लिही शुद्ध लेखनावर लक्ष दे, अक्षर चांगलं आहे की नाही याच्यावर, या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आणि त्या पद्धतीने साध्य होतीलच. पण त्याचा मूलभूत उद्देश हा आपल्या विचार करण्याच्या शक्तीला अधिक ऑर्गनाइज हा आहे आणि त्याच्यावर अधिक भर दिला पाहिजे. इतर गोष्टींवर भर दिला पाहिजे. पण केवळ शुद्धलेखन चांगलं कर म्हणून ते 1 ते 10 वेळा गेलो 25 वेळा गेलो वेगळं महत्व आहे. ते चूक आहे असं मी म्हणणार नाही, पण तेवढं करणं हे सफिशियंट नाही. पण मी मुलांना ते जर आपण लिहितं केलं आणि ते कोणीतरी वाचतात त्याच्याने मुलांच्या मनात काय चाललं ते
काय समस्या आहेत त्या आपल्याला पीअर टू पीअर लर्निंग जे आपण जे केले ना ते आपल्या नागरिक सर वाचणारे इतर कोणी वाचणार नाही की असते म्हणून ते लिहितात. पण तरी पण त्यांना कळतं की नंतर जेव्हा चर्चा होते की आपल्याला काय कमी आहे, आपल्या मित्रांच्या काय समजायचं ते आपण कसं आहोत ते तितकंच. आणि याबद्दलची चर्चा शिक्षक आणि विद्यार्थी त्याच्यातून मला वाटतं ही प्रक्रिया आहे की अगदी सक्षमपणे मला आनंद आहे की आपण सर्वांना सुद्धा हा अनुभव आलेला दिसतो. या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांचं 4 वर्ष कार्यक्रम राबवायचे तुमचे आवाज वेगवेगळा मल्टिपल चॉईस क्वेश्चन आन्सर वेगवेगळा विवेचनाचा विषय. पण सर्वांगीण शिक्षण साध्य करण्याच्या दृष्टीने किंवा जे एज्युकेशनचे पहिला आपण चांगले नागरिक या दृष्टीने मला वाटतं आज निश्चितच म्हणण्यापेक्षा इफेक्टिव्हनेस ही कितीतरी जास्त. आणि अर्थातच आपण सर्वजण हे अनुभवत आहात त्याच्यामध्ये आपल्याला इम्प्लिमेंट करण्यामध्ये किंवा आपण त्याच्यानंतर विद्यार्थ्यांची जी एंगेजमेंट आहे ते कशा प्रकारचे असावे, त्याचा इफेक्टिव्हनेस कसा वाटतो त्याच्याबद्दल मला वाटतं आपसापसात जरी चर्चा झालेली आहे. रिक्वेस्ट करेन जरा ग्रुप चर्चा करायला तर त्याच्या अधिक समृद्धपणे आपल्याला. पण आजचा दिवस रूप व्यक्त करण्यासाठी आतापर्यंत आपण खूप छान कृती केली. आणि पण हे बोलणं कारण असं आहे की उत्कृष्टता एक्सलन्स असं म्हणतात. एक्सलन्स इन जर्नी कलाकाराचं डेस्टिनेशन असतं. आपण काहीतरी शिकलो परीक्षा दिली पास झालो म्हणजे झालं असं कंटिन्यूस. त्यामुळे जे सक्षम नागरिक घडवण्याची त्याला डेस्टिनेशन नाही, सतत चालू राहण्याची प्रक्रिया आहे जी आपण जसं आपण मुलांना मरण लावतो तसं आपण आपल्यालाही मरण लावतो. ही आपली जीवन ठाणे महानगरपालिकेने याला छान केलं. सर्वांचं खूप अभिनंदन. पण हा सिलसिला तसाच वाढत आला कारण मला खूप आनंद आहे. त्यांनी माझी माहिती शिल्पा पाडायला त्यांनी पण म्हणजे खूप तिला प्रोत्साहन केलं. असाच कार्यक्रम राबवला गेला. एका स्त्रीला म्हणाले की मी महाराष्ट्रातील सर्वोच्च घेतला एकदम वाजवणं पण जरा सोप्याच आहे. हळूहळू गेलं पाहिजे. 12 जिल्हा आपण सुरू करणार आहोत आणि यासाठी सगळे अनुभवाची देवाणघेवाण होत राहील.
पण असं जर झालं तर एकूणच देश घडवण्याच्या दृष्टीने फार मोठं काम करतात. हे तुमच्या लक्षात आलं असेल ऑलरेडी किंवा लवकरच लक्षात येईल. आणि याच्यामध्ये आपण सर्वजण आपले योगदान देतात, श्रम देतात, वेळ देतात. त्याबद्दल आपल्या सर्वांचे करत येतात. धन्यवाद सर. असं वाटतं आता काहीच बोलावं नाही, इतके कान तृप्त होऊन गेले हे ऐकून. असे सर्व मार्गदर्शक जसं आता सरांनी सांगितलं की नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये हे सगळे तत्व आहेत. जर आपण नीट वाचली ती 180 पेजेसची जी पॉलिसी आहे त्याच्यामध्ये आणि त्याची राबवण्याला सुरुवात झालेली आहे, पण एक्झिक्युशन खूप इम्पॉर्टंट आहे की आपण कसं त्याला एक्झिक्यूट करतो. तर सरांसारखे आपल्याला जर मार्गदर्शक लाभले तर नक्कीच हे छोटे छोटे आपण बुंदचे सागर भरताय जसं आपण म्हणतो. तर हळूहळू आपल्याला हे काम सगळं करायचंय आणि कुठे पण हार नाही मानायची की मला तर काही रिझल्टच नाही मिळत आहे. ते आपोआप ते छोट्या छोट्या गोष्टी कॉन्ट्रीब्यूट करतात आपल्या मुलांचं विद्यार्थ्यांचं व्यक्तिमत्व बनण्यामध्ये. आता आपण आपल्या कार्यक्रमाची जी सांगता आहे ती राष्ट्रगानाने करणार आहोत. तर मी सर्वांना नम्र विनंती करते की आपण राष्ट्रगानाचा सन्मान. आजचा हा प्रशस्तीपत्र वितरणाचा कार्यक्रम सर्वांचे मी मान्यवरांचे आभार मानते की आपले आज ठाणे महानगरपालिकाचे अतिरिक्त आयुक्त माननीय रोडे साहेब आणि श्री सचिन सांगळे सरांनी आपल्याला वेळ दिला आणि त्याहून महत्त्वाचे आपल्या या कार्यक्रमाचे मार्गदर्शक पद्मविभूषण डॉक्टर अनिल काकोडकर सर आज इथे उपस्थित राहिले आणि त्यांना आपल्याला त्यांचे अमृत बोल ऐकायला मिळाले. मी त्यांचे पण खूप आभार मानते. सर्व प्रेक्षकांचे भाग्यश्री फाउंडेशन आणि ठाणे महानगरपालिकाच्या तर्फे मी आपले आभार मानते. तशी लिस्ट खूप आहे माझ्याकडे, मी वाचून घेते. सर्व ठाणे महानगरपालिका शिक्षण विभाग, सर्व शिक्षक, सर्व CRC प्रमुख, सर्व गटप्रमुख, सर्व URC प्रमुख, सर्व समन्वय व या कार्यक्रमासाठी ज्यांनी आपला हातभार लावला त्या सर्वांचे मी आभार मानते आणि आजचा हा कार्यक्रम संपला. धन्यवाद.